हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर भाऊ. आज आपण पाहणार आहोत प्रोसेसर आर्किटेक्चरमधील युनिट 4 PIC इंटरफेसिंग. जर तुम्ही लास्ट 3 युनिटचे जर तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितलं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे, तेवढं एक पाहून घ्या. यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन प्लस आन्सर रायटिंग कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे. हा युनिट थेरी प्लस एम्बेडेड सी प्रोग्रामिंग या दोन्ही आहेत. यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन येणार यावरती आणि स्पेशली इंटरप्ट CCP मॉडेल PWM ADC LCD इंटरफेसिंग UART SPI आणि हे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झाममध्ये पडणारे तेच क्वेश्चन सांगणार आहे. चला तर मग बघूया इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत. पहिला क्वेश्चन, एक्सप्लेन द इंटरप्ट स्ट्रक्चर ऑफ द PIC 18F मायक्रोकंट्रोलर विथ द हेल्प ऑफ द सुटेबल स्पेशल फंक्शन्स रजिस्टर, म्हणजेच SFR. याला काय म्हणतो आपण? स्पेशल फंक्शन रजिस्टर. यामध्ये आपण आन्सर रायटिंग कसं केलं पाहिजे? पहिल्यांदा आपण ब्लॉक डायग्राम काढलं पाहिजे, त्यानंतर एक्सप्लेन केलं पाहिजे याचे डेफिनेशन आपण, त्यानंतर आपण हाय प्रायोरिटी इंटरप्ट, लो प्रायोरिटी इंटरप्ट हे आपण एक्सप्लेन केलं पाहिजे आणि इम्पॉर्टंट स्पेशल फंक्शन रजिस्टर आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणचा असेल? आपला वर्किंगचा असेल. ओके, हे झालं पहिल्या क्वेश्चनचं. दुसरा क्वेश्चन कोणचा आता? नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज अन इंटरप्ट? एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ इंटरप्ट अवेलेबल इन द PIC 18F मायक्रोकंट्रोलर विथ द सुटेबल एक्झाम्पल. यामध्ये आपण आन्सर रायटिंग कसं केलं पाहिजे? पहिल्यांदा डेफिनेशन लिहिलं पाहिजे याची इंटरप्टची, त्यानंतर हार्डवेअर त्याचे टाइप्स लिहिले पाहिजे. कोणते टाइप्स आहेत? हार्डवेअर इंटरप्ट, सॉफ्टवेअर इंटरप्ट, एक्सटर्नल इंटरप्ट, इंटरनल इंटरप्ट आणि प्रॅक्टिकल एक एक्झाम्पल आपण लिहिलं पाहिजे यामध्ये. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? डिस्क्राईब द पोर्ट बी चेंज इंटरप्ट इन PIC 18F, एक्सप्लेन इट्स वर्किंग अँड राईट अँड एम्बेडेड सी प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट इट. इझी क्वेश्चन आहे हा क्वेश्चन. थेरी प्लस प्रोग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, लक्ष असू द्या. ह्याच्यामध्ये क्वेश्चन काय दिलाय आणि आपल्याला काय लिहायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन समजला ना, आपल्याला सगळं त्यामध्येच आन्सर असतं. फॉर्मॅट कसं लिहायचं आहे यामध्ये एक्झाममध्ये? डेफिनेशन लिहिलं पाहिजे, नंतर वर्किंग, त्यानंतर रजिस्टर कॉन्फिगरेशन, त्यानंतर आपल्याला एम्बेडेड सी प्रोग्राम जर विचारला तरच लिहायचा. ओके. त्यानंतर आउटपुट दिला असेल तर लिहायचा आणि त्याचा आउटपुट लिहायला विसरू नका तुम्ही. पुढचा क्वेश्चन, हाऊ आर टायमर्स यूज विथ इंटरप्ट्स इन द PIC 18F मायक्रोकंट्रोलर, एक्सप्लेन द वर्किंग विथ सुटेबल एक्झाम्पल. हा फायनल एक्झामसाठी येऊ शकतो. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. यामध्ये कोणते पॉईंट असणार आहेत? टायमर कन्सेप्ट आपण लिहिलं पाहिजे, इंटरप्ट जनरेशन, टाइम ओव्हरफ्लो, एम्बेडेड सी प्रोग्राम जर विचारला तर लिहिलं पाहिजे आणि लास्टला त्याचे ॲप्लिकेशन लिहायचे. पुढचा क्वेश्चन कोणता? एक्सप्लेन द कॅप्चर मोड ऑफ द CCP मॉड्यूल, डिस्कस इट्स वर्किंग विथ नीट डायग्राम अँड मेन्शन वन प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. ओके. यामध्ये आन्सर कसं लिहायचं? यामध्ये डायग्राम लिहिलं पाहिजे, डायग्राम काढलं पाहिजे, डेफिनेशन लिहिलं पाहिजे, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल लिहिलं पाहिजे आपलं स्टेप बाय स्टेप, आणि एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल लिहिलं पाहिजे. ओके. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? व्हॉट इज द कम्पेअर मोड इन द CCP मॉड्यूल, एक्सप्लेन इट्स ऑपरेशन विथ सुटेबल एक्झाम्पल. इझी आहे क्वेश्चन, कम्पॅरिझनचा आहे. पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहिलं पाहिजे, सॉरी. पहिल्यांदा काय केलं आपण? डेफिनेशन लिहिलं पाहिजे, त्याच्यानंतर वर्किंग लिहिलं पाहिजे, त्यानंतर एक कम्पेअर जे रजिस्टर आहे ते एक्सप्लेन केलं पाहिजे. जर एक्झाम्पल विचारला असेल तर ते लिहिलं पाहिजे आपण, आणि लास्टला आपण ॲप्लिकेशन. हाच फॉर्मॅट हो प्रत्येक ह्याच्यासाठी, क्वेश्चनसाठी. आणि वर्किंग विचारलं तर ते स्टेप बाय स्टेप आपण एक्सप्लेन करायचं. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. व्हॉट इज द पल्स विड्थ मॉड्युलेशन, म्हणजेच PWM.
Explain how PWM is generated using the CCP module in the PIC 18F and mention its application. हा युनिट मधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. करून जाऊ तुम्ही. आन्सर फॉर्मॅट कसा असला पाहिजे, पहिल्यांदा डायग्राम काढा. त्यानंतर PWM कॉन्फिगरेशन लिहिलं पाहिजे, डेफिनेशन लिहिलं पाहिजे. त्यानंतर वर्किंग, त्यानंतर ड्युटी सायकल, फ्रिक्वेन्सी आणि ॲप्लिकेशन लास्टला. हा फॉर्मॅटच, या फॉर्मॅटनुसार तुम्ही लिहा तुम्ही एक्झाममध्ये. ड्युटी सायकल आणि फ्रिक्वेन्सीमधील जो डिफरन्स आहे आपण लिहिला तर चांगलं आहे. पुढचा क्वेश्चन कोणता? एक्सप्लेन हाऊ द स्पीड ऑफ DC मोटर कॅन बी कंट्रोल युझिंग PWM इन PIC 18F. समजून घ्या पहिल्यांदा हा क्वेश्चन. त्यामध्ये कोणते पॉईंट आपण लिहिलं पाहिजे, एक्सप्लेन केले पाहिजे. PWM चे कन्सेप्ट आपण लिहिलं पाहिजे. स्पीड कंट्रोल, डायग्राम आणि ॲप्लिकेशन. जर एक्झाम्पल जर विचारला असेल तर ते पण लिहायचं. विचारला असेल तर ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ द इनबिल्ट एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर ADC ऑफ PIC 18F अँड एक्सप्लेन इट्स फंक्शन ऑफ इच ब्लॉक. यामध्ये पहिल्यांदा डायग्राम काढलं पाहिजे. त्यानंतर ADCचे डेफिनेशन, त्यानंतर ADC कन्व्हर्टर लिहिलं पाहिजे आपण, एक्सप्लेन केलं पाहिजे, आणि आउटपुट रजिस्टर आणि ॲप्लिकेशन. हाच फॉर्मॅट ठेवा एक्झाममध्ये. या क्वेश्चनमध्ये डायग्रामला मार्क आहेत, त्याशिवाय हा क्वेश्चन म्हणजे आन्सर कंप्लीट होणार नाही. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आताच, आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा. कोणते व्हिडिओ येणार आहेत ते टेलिग्रामवरती मी टाकत असतो मेसेज. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन द ADC कंट्रोल रजिस्टर यूज इन PIC 18F. ऑल्सो डिस्क्राईब द स्टेप इन्व्हॉल्व इन एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन. करून जा, सोपा आहे. प्रत्येक मी एक्सप्लेन नाही करणार, ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे. क्वेश्चन फक्त बघा आणि आन्सर लिहून या एक्झाममध्ये. हा पण इझी आहे क्वेश्चन. डिस्क्राईब द इंटरफेसिंग ऑफ सेन्सर विथ द PIC 18F मायक्रो कंट्रोलर युजिंग द ADC मॉड्यूल. पडतोच हा क्वेश्चन. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा सुद्धा पण येऊ शकतो हा एक्झाममध्ये. इम्पॉर्टंट क्वेश्चन करून जाऊ, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतात. 7 सेगमेंटचा येऊ शकतो हा एक्झाममध्ये. हा क्वेश्चन, एक्सप्लेन द इंटरफेसिंग ऑफ रिले अँड बजर विथ द PIC 18F मायक्रोकंट्रोलर. राईट द सुटेबल एम्बेडेड C प्रोग्राम फॉर बोथ. करून जा, सोपा आहे हा. आता कसं आहे, आता टाइम नाही तुमच्याकडे जास्त. इम्पॉर्टंट जे आहे तेच करून जाऊ एक्झाममध्ये. यामध्ये आपण काय लिहिलं पाहिजे, टॉपिक्स कोणचे पॉईंट लिहिलं पाहिजे, रिलेचं वर्किंग लिहिलं पाहिजे, बजरचं वर्किंग लिहिलं पाहिजे. पहिल्यांदा आपण त्याचे डायग्राम लिहायचं, त्यानंतर वर्किंग लिहायचं दोघाचा, आणि एक विचारलं तर एम्बेडेड प्रोग्राम लिहिला पाहिजे. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज द सिरियल कम्युनिकेशन? एक्सप्लेन द बेसिक वर्किंग ऑफ RS-232 UART SPI अँड I2C कम्युनिकेशन प्रोटोकॉल. करून जा. कंपॅरिझनचा हा क्वेश्चन आहे. टेबल फॉर्मॅटमध्येच आपण लिहिला पाहिजे. कोणते पॉईंट म्हणले त्यांनी? कम्युनिकेशन प्रोटोकॉल बेस्ड ऑन कम्युनिकेशन मेथड, डेटा ट्रान्सफर, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन. लास्ट क्वेश्चन, एक्सप्लेन UART सिरियल कम्युनिकेशन PIC 18F. राईट अँड एम्बेडेड C प्रोग्राम फॉर सिरियल डेटा ट्रान्समिशन अँड रिसेप्शन. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला डायग्राम काढलं पाहिजे, त्यानंतर डेफिनेशन एक्सप्लेन केलं पाहिजे, त्यानंतर वर्किंग, आणि एक एम्बेडेड C प्रोग्राम जो विचारला तर ट्रान्समिशन आणि रिसेप्शनचे दोन्ही पण आपण प्रोग्राम एक्सप्लेन केलं पाहिजे. हे झाले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन.
इफ यू हॅव लेस टाइम प्रिपेअर दिस फर्स्ट. तर तुमच्याकडे टाइम आता कमीच आहे, परवा एक्झाम आहे तुमची, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा हे क्वेश्चन पहिल्यांदा करा, त्यानंतर ते दुसरं. चला तर मग भेटूया लास्ट युनिटमध्ये. थँक्यू.